पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला टोकन दर्शन सुविधा सुरू होणार। दर्शनाला होणारी गर्दी आणि व्हीआयपींचा त्रास कमी करण्यासाठी टोकन दर्शनाचा निर्णय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पार केला रोटी घाट। 2 बैल जोड्यांवरच पालखी वर आणली। वाल्हेनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा विसावला। भाविकांकडून माऊलींची पालखी खांद्यावरती घेऊन विसावा स्थळापर्यंत नेली। पंढरपूरमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन। भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजाला सुखी होऊ दे, मंत्री पाटलांकडून विठुरायाला साकडं। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलं माऊलींच्या पादुकांचं दर्शन। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये वाल्हेमध्ये मुक्कामी। आज पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार। कोल्हापूरच्या ज्योतिबा देवाच्या मूर्तीचं 7 ते 11 जुलैच्या दरम्यान संवर्धन। भाविकांना कासव चौकातून कलश आणि उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार। खासदार अशोक चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। यावेळी खासदार संदीपान भुमरे यांची उपस्थिती। जरांगे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या अगोदर चव्हाण जरांगेंच्या भेटीला। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यामध्ये 2 तास चर्चा। आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात शेतकरी जन आक्रोश आंदोलन। लंकेंचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच मुक्काम। महाविकास आघाडीच्या जन आक्रोश मोर्चाच्या दरम्यान खासदार निलेश लंके यांच्याकडून दुधाचं वाटप। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटलं। लंकेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। भिवंडीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे सखल भागात 2 फुटांपर्यंत साचलं पाणी। शहरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी। 3 ते 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये पाऊस। पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। जून महिन्याच्या अखेरपर्यंत न झालेली भात पिकांची लागवड आता जोमानं होणार। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा बँकेमध्ये केवळ 100 रुपयांमध्ये खातं उघडता येणार। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचा निर्णय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या अर्जावरती नेत्यांचे फोटो। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोचा समावेश। पहिल्यांदा आलेल्या अर्जावर कुणाचाही फोटो नव्हता। नांदेडमध्ये आम्ही जरांगे हा चित्रपट पहिल्याच दिवशी हाऊसफुल। छावा संघटनेच्या वतीनं मराठा समाज बांधवांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या डोंगरगाव कवाडमध्ये रस्त्याची दुरावस्था। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा चिखलामधून प्रवास। तात्काळ रस्त्यांसह पुलाची दुरुस्ती करावी, ग्रामस्थांची मागणी। वाशिमच्या नंदीपेठ भागामध्ये खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास। तक्रार घेण्यासाठी अधिकारी नसल्यानं संतप्त नागरिकांनी घातला रिकाम्या खुर्चीला
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.